या सिरीजमध्ये आम्ही पुण्याजवळचे बेस्ट वन डे पिकनिक ऑप्शन्स तुमच्यासाठी एक्सप्लोर करून शेअर करणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सुट्ट्या सुरू झाल्या की मुलांचा एकच हट्ट असतो, फिरायला जायचं. पण आपल्याला फक्त रविवारी सुट्टी असते आणि मग सुरू होतं प्लॅनिंग, कुठे जायचं, काय बघायचं, आणि शेवटी प्लॅन ठरतच नाही. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक अशी सिरीज जी तुमचं काम सोपं करेल. संडे स्पेशल पिकनिक स्पॉट्स. हाय, हॅलो, नमस्ते. मी रश्मी आणि तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपल्या सिरीजचा पहिला प्रवास असणार आहे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणार आहे वाईकडे. तर वेळ न घालवता सुरू करूया आपल्या व्हिडिओला. आता पुण्यावरून वाईला जायचं म्हटलं की 2 मेन रूट आहेत. तुम्हाला ऑन द वे काय एक्सप्लोर करायचं आहे त्यावर तुमचा रूट ठरतो. पण खरं सांगायचं तर रूट कोणताही असू दे, घरातून सकाळी लवकर निघणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट. शक्यतो सकाळी 5 ते 5:30च्या आसपास घराबाहेर पडण्याचं प्लॅनिंग करा. सुट्टीच्या दिवशी हे थोडं टफ वाटेल, पण वाईला जर आपण लवकर पोहोचलो तर तिथली बरीच ठिकाणं आपण पाहू शकतो. एक रूट जातो भोर मार्गे, मध्ये नेकलेस पॉइंट लागतो. पुढे मांढरदेवी काळूबाईचं दर्शन घेऊन तुम्ही वाईला उतरू शकता. फक्त काही ठिकाणी रोड खराब आहे, एवढं लक्षात ठेवा. दुसरं ऑप्शन म्हणजे डायरेक्ट हायवे, खंडाळा पारगाव मार्गे, आणि वाटेत वर्वेचं त्रिमंदिर पाहू शकता. हे सकाळी 7 वाजता ओपन होतं. आम्ही मात्र भोरचा रूट निवडला. थोडा वळणाचा, मध्ये थोडा खडबडीत, पण सकाळच्या फ्रेश हवेत तो सगळा निसर्ग अनुभवताना वेगळीच मजा येत होती. याच वाटेवर लागतो प्रसिद्ध नेकलेस पॉइंट. इथे नीरा नदीचा वळसा अगदी गळ्यातला माळेसारखा दिसतो. आम्ही इथे थोडा वेळ थांबून फोटो काढले. तुम्ही एक छोटा ब्रेक घेऊ शकता. पुढे जाताना अजून एका नदीकाठी थांबलो होतो. त्यानंतर आम्ही मांढरदेवी मंदिराकडे निघालो. साधारण सकाळी 7:15ला तिथे पोहोचलो. सकाळी गर्दी कमी होती आणि लकीली आम्हाला सकाळची आरती एक्सपिरियन्स करता आली. भूक तर लागलीच होती. दर्शन घेऊन झाल्यावर तिथेच स्वराज्य ॲग्रो टुरिझमला थांबून आम्ही नाश्ता केला. नाश्ता आटपून नॉनस्टॉप थेट वाईकडे निघालो. ऊन वाढायच्या आतच आम्ही वाईमध्ये पोहोचलो होतो आणि आमचा पहिला स्टॉप होता वाईमधील प्रसिद्ध महागणपती मंदिर. हे महागणपती मंदिर 18व्या शतकातील असून मराठा सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी ते कृष्णा नदीच्या काठावर बांधले. येथील गणपतीची मूर्ती 10 फूट उंच आणि 8 फूट रुंद असून ती एकाच पाषाणात कोरलेली आहे. या मंदिराची एक वैशिष्ट्य रचना अशी आहे की मंदिराची मागील बाजू एक त्रिकोणी म्हणजेच बोटीच्या आकाराची आहे. गणपती मंदिराच्या अगदी मागेच कृष्णामाई मंदिर आहे. गणपती मंदिराच्या अगदी जवळच काशी विश्वेश्वर मंदिर आहे. इथे प्रवेश केल्यावर पहिल्यांदा लक्ष वेधून घेतात ते म्हणजे इथले भव्य दीपस्तंभ आणि कोरीव खांब, जे पेशवाई स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहेत. या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे इथली नंदीची मूर्ती. या मंदिरामध्ये एक वेगळीच प्रसन्नता पाहायला मिळते. वाईला दक्षिण काशी का म्हणतात याची प्रचिती तुम्हाला या वास्तुकलेतून आणि येथील शांततेतून नक्कीच येईल. वाईमधून आपण पुढे जाणारच आहोत, पण त्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाईमध्येच तुम्ही कुठेतरी जेवण करून घ्या, कारण पुढे जेवणासाठी ऑप्शन्स खूप कमी आहेत. तर पुढे आपण जाणार आहोत वाईपासून साधारण 3.5 ते 4 किलोमीटर अंतरावर मेनवली घाटावर असलेला ऐतिहासिक नाना फडणवीस वाडा. इथे पार्किंगची उत्तम सोय आहे. पेशवाई काळातील मुत्सद्दी राजकारणी आणि मराठा मॅकियाव्हेली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाना फडणवीसांनी 1780च्या सुमारास हा वाडा बांधला. इथे 70 रुपये प्रवेश शुल्क आहे. इथलं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ऑडिओ गाईड. तुम्ही तिथे असलेला QR कोड स्कॅन करून तुमच्या फोनवर या वाड्याचा पूर्ण इतिहास ऐकू शकता. इथे गणपतीची अत्यंत देखणी मूर्ती आहे. वाड्यात आत गेल्यावर तुम्हाला सुंदर चौक पाहायला मिळतात. वाड्याची लाकडी कोरीव कामं, भक्कम भिंती आणि पेशवकालीन चित्रशैली तुम्हाला त्या काळात घेऊन जातात. विशेष म्हणजे इथे आम्हाला काही पारंपरिक खेळ पाहायला मिळाले, जसे की वाघ बकरी. मोबाईलच्या जगात हरवत चाललेले हे खेळ इथे जिवंत ठेवलेले पाहून छान वाटलं.
पर्यटकांच्या सोयीसाठी इथे स्वच्छ वॉशरूमची देखील व्यवस्था आहे. वाड्याच्या बाहेर आल्यावर तुम्ही तिथल्या स्टॉलवर थंडावा देणारं सरबत नक्की एन्जॉय करू शकता. या परिसरातच एक सुंदर जुना आणि विस्तीर्ण बाओबाब ट्री आहे. हे झाड आफ्रिकन आहे. बऱ्याच मूवीजचं शूटिंग या झाडाखाली आणि मेनवली घाटावर झालं आहे. पुढे आपण जाणार आहोत मेनवली घाटावर. कृष्णा नदीचा हा शांत किनारा आणि इथली पाषाणी घाट पाहून तुम्हाला अनेक चित्रपटांची आठवण येईल. हा तोच घाट आहे जिथे शाहरुख खानच्या स्वदेश, अजय देवगनच्या गंगाजल, सिंघम आणि नुकताच गाजलेला छावा यासारख्या चित्रपटांचे शूटिंग झाले आहे. घाटावरच मेनेश्वर महादेव आणि विष्णू मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर एक प्रचंड मोठी घंटा आहे. 1739 मध्ये वसईच्या विजयानंतर चिमाजी आप्पांनी आणलेल्या 5 घंटांपैकी एक घंटा नाना फडणवीसांनी इथे अर्पण केली होती. इथे आल्यावर माझी एक खास टीप आहे. मंदिराच्या मागे असलेल्या नदीकाठच्या कट्ट्यावर जाऊन थोडा वेळ शांत नक्की बसा. नदीचा संत प्रवाह, इथे घालवलेला प्रत्येक क्षण खरंच अविस्मरणीय आहे. मेनवली पासून 5-6 किलोमीटर अंतरावर आम्ही धोम येथील लक्ष्मी नरसिंह मंदिरात पोहोचलो. मंदिरात प्रवेश केल्यावर सगळ्यात आधी तुमचं लक्ष वेधून घेते ते म्हणजे इथला अद्वितीय नंदी मंडप. एका विशाल पाषाणी कासवाच्या पाठीवर हा मंडप उभारला असून तो कमळाच्या आकाराच्या पुष्करणी स्थित आहे. याच परिसरात सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे. समोरच असलेले लक्ष्मी नरसिंह मंदिर स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना आहे. इथे नरसिंहाची 2 रूपं पाहायला मिळतात. हिरण्यकश्यपूचा वध करणारं उग्र रूप आणि लक्ष्मीसह असलेलं सौम्य रूप. मंदिर पाहून आम्ही धोम धरणाकडे निघालो, जे इथून साधारण 4 किलोमीटर अंतरावर आहे. या धरणाची एक चांगली गोष्ट म्हणजे गाडी थेट पाण्यापर्यंत घेऊन जाता येते. फॅमिली किंवा फ्रेंड्स सोबत थोडा वेळ शांतपणे घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. आम्हाला तिथे बोटिंगचा पॉइंट सापडला नाही, पण तिथे बोटिंग करायची असेल तर त्याचे लोकेशन आणि माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तिथे जाऊन तुम्ही बोटिंगचा नक्की आनंद घ्या. वाईमधील सर्व ठिकाणे फिरून झाल्यावर आम्ही निघालो मॅप्रो गार्डनला. ज्यांना पाचगणीच्या मॅप्रो गार्डनची गर्दी टाळायची आहे त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. इथे गेल्यावर तुम्हाला मॅप्रोच्या प्रवासाचा एक छोटा शो दाखवला जातो, तो नक्की पहा. आणि हो, इथे गेल्यावर तिथली प्रसिद्ध स्ट्रॉबेरी आईस्क्रीम ट्राय करायला विसरू नका. सोबतच तुम्हाला मॅप्रोचे वेगवेगळे प्रोडक्ट्स खरेदी करायचे असतील तर शॉपिंगसाठी इथे छान सोय आहे. पाचगणीला न जाताही मॅप्रोचा आनंद घेण्यासाठी वाईचं हे गार्डन एक बेस्ट ऑप्शन आहे. वाईची ही सहल आटपून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. परतताना आम्ही हायवेने आलो. जर तुम्ही येताना भोर मार्गे आले असाल तर परतताना त्रिमंदिर पाहायला नक्की थांबा. हे मंदिर रात्रीच्या वेळी खूपच सुंदर दिसते. शांत आणि प्रसन्न वातावरणामुळे दिवसभर फिरून आलेला थकवा इथे नक्कीच कमी होईल. हायवेने पुण्याला रिटर्न जाताना जेवण करण्यासाठी बरेच ऑप्शन आहेत. तुमच्या सोयीनुसार तुम्ही एखादा स्टॉप घेऊ शकता. तर असा होता आपला वाईचा प्रवास. इतिहास, निसर्ग आणि थोडी शांतता. तुमच्या सोयीनुसार काही ठिकाणं कमी जास्त करू शकता. त्यातील कोणतं ठिकाण सर्वात जास्त आवडलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये कोणती ठिकाणं पाहायला आवडतील हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला आपली नवीन सिरीज आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण या सिरीजमध्ये आपण अशीच मस्त ट्रिप घेऊन येणार आहोत. तर भेटूया पुढच्या प्रवासात एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत मस्त फिरा.